नमस्कार मित्रांनो, मी सुनील लडगे, पालघर संस्कृती या चॅनलला तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, व्हिडिओ असा आहे की आपले जे पैसा अंतर्गत जे भरते नाही होत आहेत, असं मित्रांनो जो आपल्या नाशिक येथे मित्रांनो उपोषण करण्यात आलं होतं, त्याच्या संदर्भातील हा एक मित्रांनो व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ थोडा समजून घ्या, म्हणजे व्हिडिओ तुम्ही पहा, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल ना तर तो लगेच फॉरवर्ड करा, म्हणजे शेअर करा, आणि आवडत असेल तर लाईक करा। तर मित्रांनो, खूप आपल्या आदिवासी बांधवांना हा गरजेचा व्हिडिओ आहे। असं मित्रांनो ठरवू नका की आपण शिकलेले नाही, म्हणजे जास्त शिकलेले नाही तर हा व्हिडिओ आपल्या कामाचा नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ हा आपल्या भविष्य घडवण्याचा हा व्हिडिओ आहे। तर नक्की एकदा ऐका, आणि मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं आहे ना ते तुम्ही ध्यान देऊन ऐका की मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप जरुरीचा आहे। तर मी आपल्या पालघर जिल्ह्यातील एक आदिवासी माणूस म्हणून हा व्हिडिओ फॉरवर्ड करत आहे। तर ह्या व्हिडिओ बनवण्याचा मित्रांनो उद्देश एकच आहे की आपण आंदोलनात सहभागी व्हावं। एक दिवस तरी मित्रांनो आपण गेलो पाहिजे असं आपल्याला वाटतं। मित्रांनो, नाशिक आपल्याला दूर पडतो, पण मित्रांनो सध्या आपण प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक तालुक्या ठिकाणी किंवा असे शहरामध्ये जे आता आपले बांधव किंवा आपले जे आदिवासी प्रेमी ज्याला म्हणू, म्हणजे ज्यांचे संघटना आहेत मित्रांनो, त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं चालू केले आहेत। तर अशा ठिकाणी तरी आपण जाऊन आणि त्यांचा सहभाग, म्हणजे तिथे आपली लोकसंख्या किती आहे ना ती आपण दाखवून दिली पाहिजे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या मागचा उद्देश हाच आहे। तर व्हिडिओ मित्रांनो आवडला तर नक्की शेअर करा आणि एक लाईक पण करा। तर मित्रांनो, मी पण जाणार आहे आंदोलनामध्ये। आपण दूर मित्रांनो नाही जाऊ शकलो तरी चालेल, पण मित्रांनो मी आज चारोटी या ठिकाणी आज जाणार आहे, आणि तिथलं पण तुम्हाला व्हिडिओ मी दाखवेनच की मी गेलो की नाही ते। तर खरोखर मित्रांनो ह्या व्हिडिओला शेअर करा। तर एवढंच बोलतो। आणि कशासाठी जमला हा तुम्ही आता एवढं जण? आंदोलनासाठी। कोणचं आंदोलन? पैसा भरती। मग एवढे लोक, एवढे कमी लोकसंख्येत काय होणार आहे तुमचा? काहीच नाही होणार बाबा। कुठं आहे तुमचा समाज? समाज आमचा काय घरी बसलेला आहे। अरे या म्हातारी माणसं आले, त्या पांढऱ्या टोप्या आल्यात, लाज वाटेल पाहिजे माझ्या समाजाला। हे काय आरक्षणाचा फायदा? सॉरी, आरक्षणाचा नाही, पैशाचा काय फायदा रे माणसांना? काय फायदा आहे पैशाचा आहे माणसांना? म्हातारी माणसं आहेत सगळी, रात्रंदिवस इथं रस्त्यावर बसायला लागलेत, त्यांची तरुण पोरा तिकडे पबजीच्या नादात जाम झालेत। 1.5 GB संपवायला लागलेत आमची पोरा पबजी मध्ये, आणि पांढऱ्या टोप्या इकडे येऊन बसल्यात। बापांनी कष्ट करायचं का? जन्मही बापांनीच द्यायचा, रस्त्यावर बापांनीच बसायचं आमच्या आरक्षणासाठी। पोरांनी काय घरी विमलच्या पुढ्या खायच्या, पबजी खेळायचा, 1.5 GB नेट संपवायचा, आणि काय चाललंय काय? पिक्चर बघायचं। माझ्या ग्रामीण भागातील तरुणांना एक आवाहन आहे। आज आपण आपल्या गावात एखाद्या कट्ट्यावरती, एखाद्या झाडाखाली एक बाकडा टाकलेला आहे, आणि त्या बाकड्यावरती एक नाव वाचा, पैसा अंतर्गत निधीचा योग्य वापर। त्याच बाकड्यावर तुम्ही आज स्वतःचा मोबाईल घेऊन तुमच्या घरी आंदोलन बघतायत, आणि हे जे तुमचे वडील, तुमचे आजोबा, ज्यांना उद्याची काळजी नाही, उद्या मेले तरी त्यांना काळजी नाही, आणि ती काळजी त्यांना आहे की आज माझ्या नातवाला, आज माझ्या मुलाला नोकरी भेटली पाहिजे, आणि ती पैसामधून। त्या बापाला तुमची काळजी आहे, पण तुम्हाला काळजी नाही। तुमचा एकच आहे, यांचा फायदा काय रे? यांचा फायदा काय आहे की मी ज्या मुलाला जन्म दिलाय त्या मुलाच्या कमाईतून आज माझं वय झालंय, त्या कमाईतून मी खाल्लं पाहिजे, आणि मी घरी आराम केला पाहिजे, आणि माझ्या मुलानं रस्त्यावर उतरून स्वतःच्या हक्कासाठी आज लढलं पाहिजे। तोच मुलगा घरी बसून पबजीला खेळत असेल। बरं का, मी दुपारपर्यंत घरी होतो, पण जीवन भोईचा स्टेटस वाचला का आपला जन्म फक्त नाचायला झालाय का? 9 ऑगस्टला नाचायला झालाय का जन्म? नाही, तडक दिशी गाडीला किक मारून हिथं आलो, जन्म नाचायला झालाय का आपला? अरे लाखोच्या संख्येत दिसणार आपला समाज या आरसूलाच दिसत नाही रे, जागा दिसत नाही। आखा रस्ता पॅकचे पॅक दिसतात, आम्ही स्टेटस ठेवतो, पहा आमचा समाज किती जागा झाला। आज कुठं गेला रे? आज कुठं गेला माझा समाज? 4-5 डोक्या दिसायला लागल्या। काय घेणार आहे ऍक्शन सरकार? काय ऍक्शन घेणार आहे? जरा अजूनही जर लाजा वाटत असतील ना तर उद्या रस्त्यावर उतरा, समाजासाठी काहीतरी तरुण व्हा। इतर समाज कोटी संख्येने उपस्थित राहतो। आज तुम्हाला हक्कांची जाणीव नसेल, पण ह्या हक्क उद्या जातील ना त्यावेळी कळल। ज्यावेळी खिशात 100 रुपये राहतात किंमत कळत नाही, पण पैसे संपायला लागतच ना। ज्यावेळी खिशात 10 रुपये सुद्धा राहत नाही, काहीतरी चॉकलेट खाऊ वाटत नाही, खिसा बघतो ना त्यावेळी जाणीव होती पैसे खिशात नाहीत। आज आरक्षण आहे,
मालक आहे आपण, पण हे आरक्षण संपला ना, उद्या कोणीही वाली नाही आपला. धन्यवाद.